चला तर मंडळी, आज आपण उडीद डाळीचा पापड आणि बेसन पिठापासून एक असा चविष्ट आणि भन्नाट पदार्थ करतोय ना की एकदा जरी खाल ना तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि आठवड्यातनं एकदा तरी तुम्हाला घरचे करायलाच लावतील, कारण बनतो जेवढा चविष्ट आणि भन्नाट. आता तुम्ही म्हणाल चाळणीवरती उडीद डाळीचे पापड आणि त्यावरती बेसन पीठ टाकून ही कुठली रेसिपी? तर थांबा, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, तुम्हाला कळेलच. रेसिपीसाठी सर्वात आधी आपल्याला उडीद डाळीचे पापड घ्यायचे. इथे मी मसाला पापड घेतलेत, तुम्ही कोणतेही घेतले नॉर्मल तरी चालेल. आता एका भांड्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीपुरता मीठ घालायचंय, 1 चमचा पेरी पेरी मसाला घालायचाय, कोणताही घ्या. त्याचसोबत 1 चमची गरम मसाला, अर्धी चमची धना पावडर, अर्धी चमची हळद आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचंय. मात्र बॅटर तयार करताना अजिबातच त्यात गाठी नको राहायला, अगदी सरसरीत बिना गाठीचं बॅटर तयार करायचंय. त्याचसोबत आपल्याला इथं एक बटाटा छान पद्धतीने उकडून त्याला मॅश करून त्या बॅटर मध्ये घालायचंय. बॅटर मध्ये बटाटा घालून आता त्याला देखील छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे अगदी बटाट्याच्या एकही गाठी किंवा तुकडे नको राहायला. छान पद्धतीने बटाटा आणि आपलं बॅटर एकजीव झालं की त्यात आपल्याला बारीक कट केलेला हिरवा कोथिंबीर घालायचंय, त्याला देखील छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. बॅटर छान एकजीव झालं की त्यात 1 चमचा शेजवान चटणी किंवा पिझ्झा पास्ता सॉस घालायचंय. सॉस घालून पुन्हा आपल्याला 1 ते 2 सेकंदासाठी छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय. तयार झाला आपला इथं चटपटीत आणि चविष्ट असा मसाला. आता आपल्याला काय करायचं नाही, एखादी चाळणी घ्यायची किंवा एखादी स्टीमरची प्लेट घ्यायची, त्यावरती थोडं तेल लावून घ्यायचंय जेणेकरून आपला पापड चिटकायला नको. त्यावरती उडदाचा पापड ठेवायचा आहे, त्यावरती तयार केलेला मसाला टाकून छान पद्धतीने एकसारखा असा पसरवून घ्यायचंय. अगदी पापडच्या काठापर्यंत मसाला छान पद्धतीने पसरवून आपल्याला लावून घ्यायचाय. मसाला छान लावून झाला की त्यावरती पुन्हा आपल्याला पापड ठेवायचाय, हलकासा प्रेस करायचाय आणि पुन्हा आपल्याला तोच मसाला लावायचाय. रिपीट त्यावरती पापड ठेवून असंच आपल्याला 2 ते 3 वेळा ही प्रोसेस करायची. दुसरीकडे इथे मी इडली भांड्यामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं. पाणी छान गरम झालंय, त्यामध्ये इडलीची प्लेट ठेवली. झाकण झाकून आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी छान स्टीम करून घ्यायचे. 3 ते 4 मिनिटांनंतर बघूया, छान पद्धतीने शिजलंय, प्लेटला अजिबात चिटकले नाही, अगदी सहजच आपले पापड निघालेत. 1 मिनिटासाठी आपल्याला थोडं गार होऊ द्यायचंय. त्यानंतर छान पद्धतीने तुम्हाला हवंय त्या आकारात त्याला कट देऊन घ्यायचंय. इथे मी स्क्वेअर साईज मध्ये पीस कट करून घेते. कट करताना मात्र छोटे मोठे साईज नको व्हायला, अगदी एका साईज मध्ये आपल्याला सर्व पीसेस कट करून ठेवायचे. सर्व पीसेस इथं माझे आता कट करून झालेत. बघू शकतात किती छान दिसतात, अगदी तोंडाला पाणी येतंय. नसतं जरी खाल्लं तरी अप्रतिमच लागतात. पण आपण इथंच थांबणार नाही, कढईमध्ये छान तेल गरम करायचंय, त्यामध्ये एक एक करून सर्व पीस घालायचे आणि छान असा गोल्डन ब्राऊन रंग किंवा हलकासा सोनेरी रंग येईल तोपर्यंत त्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. अगदी अप्रतिम लागतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याऐवजी शेलो फ्राय देखील केलात तरी चालेल. शेलो फ्राय करून जरी खाल्ले तरी अप्रतिमच चव येते त्यांची. छान पद्धतीने इथं कुरकुरीत झालेले आहेत आणि रंग देखील छान सुरेख आलेला आहे. इथं पाहू शकतात किती कुरकुरीत असा आवाज येतोय आणि चवीला तर मग विचारूच नका, अप्रतिम आणि भन्नाट. लहान मुलांच्या छोटे बुकेसाठी असो किंवा संध्याकाळच्या चहा सोबत अप्रतिम असा स्नॅक्स तयार झालाय. एकदा माझ्या सांगण्यावरनं उडीद डाळीच्या पापडपासून हा पदार्थ बनवून बघा. मी सांगते तुम्हाला घरचे सर्व तुमच्या प्रेमातच पडतील, एवढा चविष्ट लागतो. एकदा नक्कीच बनवून बघा आणि कसा झाला मला कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.